सोपी आणि चमचमीत भरली कारली करण्यासाठी लागणारे साहित्य: 5 छोटी कारली, 1 कप शेंगदाणे, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 चमचा जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 छोटं चिंचेचं बुटूक, 1 चमचा गूळ, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, पाणी. कारलं स्वच्छ धुवून घेत देठाकडचा भाग काढून टाकत अशा पद्धतीने चीर देत मधला गर काढून टाकायचा आणि आतल्या बाजूने मीठ लावायचं आणि ही कारली साधारण 10 ते 15 मिनिटं स्टीम करायची. आता शेंगदाणे, सुकं खोबरं, तीळ, जिरं, लसूण, आलं भाजून घेत हे मिश्रण थंड करत चिंच, गूळ, मीठ, संडे मसाला, तिखट घालत मिक्सर मध्ये याची भरड तयार करायची. आता मसाल्यात कोथिंबीर मिसळत कारल्यात हा मसाला भरायचा. आता तेलात कांदा सोनेरी रंगावर परतायचा आणि सुका मसाला आणि पाणी घालायचं आणि भरली कारली घालायची आणि झाकण ठेवत शिजवायची. वर कोथिंबीर घालायची. झाली आपली भरली कारली तयार. तर सगळ्यात आधी एकतर मी इथे छोटी छोटी कारली घेतलेली आहे. छोटी कारली नसतील तर नेहमीची मोठी कारली घ्या, फक्त त्याच्या फोडी करून घ्या 2-2 इंचाच्या तरी चालेल. आता काय करायचं, आता पुढे कारलं स्वच्छ एकतर धुवून घेतलंय, देठाकडचा पोर्शन काढून घ्यायचा, पोटाला अशी एक चीर द्यायची आणि हलकंसं ओपन करून यातला जे बिया आहेत या काढून घ्यायच्या. सो जितकं शक्य असेल तितकं आतला जो गर आहे किंवा बियांचा पोर्शन आहे हा काढून घ्यायचा. चला, सगळी कारली अशी छान आतपर्यंत कट करून घेतलेली आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये काय करायचं, चिमूटभर मीठ घ्यायचं आणि आतल्या बाजूने छान असं लावून घ्यायचं. यामुळे काय होतं ना, कारल्याला एकतर पाणी सुटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे साल आहे किंवा त्याचं जे कव्हर आहे त्यालाही चव लागते. अदरवाईज काय होतं ना, जे भरल्या भाज्या करतो त्याला जर असं मिठाचं कोटिंग नाही दिलं तर त्या कव्हरला किंवा आवरणाला हवी तशी चव नाही येत. आता हे माझ्याकडे आहे स्टीमरची प्लेट. यामध्ये ही सगळी कारली ठेवायची. स्टीमरमध्ये पाणी गरम केलेलं आहे. कढईत चाळणीत वाफवली तरी काही हरकत नाही. आता यामध्ये ही प्लेट ठेवायची आणि 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर छानपैकी वाफवून घ्यायची, म्हणजे त्याचं आवरण आहे हे छान मौसूद शिजलं जातं. चला, आता भरलं कारल्यासाठीचा मसाला तयार करूयात. यासाठी घेतलेत मी इथे 1 कप शेंगदाणे आणि शेंगदाणे छानपैकी लाल रंगावर किंवा खरपूस असे भाजून घ्यायचे. चला, शेंगदाणे छान भाजत आले की हे पॅनच्या हलकसं एका बाजूला करून घेऊयात आणि याच्या मधोमध घालूयात अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं. आता हेही भाजूयात. सुकं किसलेलं खोबरं पण छान भाजून झालंय. आता हेच शेंगदाण्यासोबत मिक्स करूयात आणि पुन्हा पॅनच्या एक बाजूला 1 चमचाभर पांढरे तीळ घालूयात, जिरं घालायचं आणि हेही हलकसं भाजून घेऊयात. चला, तीळ मस्त भाजत आलेले आहेत, छान सोनेरी रंग आला. गॅस बंद करायचा. जिऱ्याचाही छान असा खमंग सुवास दरवळतोय जिरं भाजल्याचा. आता यामध्ये घालूयात लसूण पाकळ्या, आलं करूयात मिक्स आणि हे मिश्रण हलकसं थंड करूयात. चला, तर मग हे सगळे भाजलेले जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. यामध्ये घालायचं 1 छोटंसं चिंचेचं बुटूक, त्याचसोबत गूळ 1 चमचाभर. यामुळे काय होतं ना, छान अशी आंबट गोड चव या मसाल्याला येते. त्याचसोबत यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि मसाले, संडे मसाला, बॅडगी मिरची. हलकीशी याची भरड काढून घ्यायची, एकदम पावडर करायची गरज नाही. येस, आणि हे बघा छान असं ओबडधोबडच वाटून घेतलेलं आहे. तर कारलं पण छानपैकी वाफवून झालेलं आहे आणि सुरी घालून बघायचं, छान अशी आतपर्यंत गेली याचा अर्थ कारलं छान वाफळलं गेलं. चला, वाफवलेली कारली तयार आहेत, मसाला तयार आहेत. मसाल्यात थोडीशी कोथिंबीर घालते आणि हे मिसळून घ्यायचं. चला, आता हे वाफवलेलं कारलं घ्यायचं आणि यात हा मसाला छानपैकी जितका शक्य असेल तितका असा टच्च भरून घ्यायचा.
चला आता कारल्याची भाजी आहे ना दोन पद्धतीने करतात. एक ती भरलेली कारली आहेत, तेलामध्ये ते घोळवून त्याच्यात एक 7-8 मिनिटं शिजवतात, उरलेला मसाला टाकतात, मग ते तुमचं सुकं कारल्याची भाजी झाली. आता आजची कारल्याची भाजी आपण थोडीशी रसरशीत करूयात. तेल तापवलेलं आहे, तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. चला इथे कांदा छानपैकी असा परतून झाला की यामध्ये घालूयात हा जो सुका मसाला आहे उरलेला, सगळं यामध्ये घालायचा. सो थोडासा हा पण घालते. हा मसाला आहे ना, हा मसाला 1 महिनाभर छान टिकतो, त्यामुळे अगदीच नाही संपला तर डब्यात भरून ठेवा. चला मसाला मस्त परतून झाला की यामध्ये घालूयात पाणी. तुम्हाला कितपत रसरशीत भाजी करायची त्या अंदाजाने पाणी घाला आणि याला एक उकळी काढून घेऊयात या ग्रेव्हीला. वाह, काय सुंदर रंग आलेला आहे या ग्रेव्हीला. आता यामध्ये ही जी कारली भरून ठेवलीत ही घालूयात, झाकण ठेवूयात आणि एक 7 ते 8 मिनिटं मस्तपैकी वाफवून घेऊयात. कारली मस्तपैकी ना यामध्ये वाफवून झालेली आहेत. क्या बात आहे, काय मस्त दिसतात. सुरेख असा सुवास दरवळलेला आहे. यामध्ये आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त यामध्ये चिंचगूळ घातला, त्यामुळे आंबट गोड तिखट अशी चव येते या कारल्याच्या भाजीला. तुम्ही हवं तर कारली पूर्ण या ग्रेव्हीत कोट करून घेऊ शकता, पण मी मुद्दाम हे सेपरेशन ठेवते, म्हणजे मग खाताना, म्हणजे ते दिसताना एकतर सुंदर दिसतं आणि खातानाही ते व्यवस्थित सर्व करता येतं. म्हणजे खाली बेसला ती ग्रेव्ही आणि वर त्याच्यावर छान हे वाफवलेलं आणि मसाला शिजलेलं कारलं. कशी खायची? पोळी भाकरीसोबत, भातासोबत साईड डिश म्हणून जबरदस्त लागतं.